प्रमुख न्यूज. निकृष्ट रस्त्यांवरून भाजप आक्रमक, सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या बदनामीचा भाजपचा आरोप. मिरज प्रतिनिधी. सांगली विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांच्या दर्जावरून भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करत भाजपच्या शिष्टमंडळाने मिरज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक दिली आणि अधिकाऱ्यांना निवेदन देत जाब विचारला. उपकार्यकारी अभियंता प्रकाश बरकाले आणि वरिष्ठ लिपिक मोहन पाटील यांना निवेदन देण्यात आले. रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असली तरी मंजूर निधीतून तांत्रिक निकषानुसार दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, असा दावा भाजपकडून करण्यात आला. निकृष्ट दर्जाची कामे करून त्याचा ठपका आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यावर ठेवला जात असून यातून त्यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोपही भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. दरम्यान संबंधित सर्व रस्ते कामांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि दोषपूर्ण कामे संबंधित ठेकेदारांकडून कोणताही अतिरिक्त खर्च न घेता पुन्हा करून घ्यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याची मागणीही भाजपने केली आहे. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक विश्वजित पाटील, विशालदादा पवार, शरद देशमुख, विजय साळुंखे, राहुल नवलाई, कृष्णा राठोड, अमित देसाई, रवींद्र वादवणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. आता सार्वजनिक बांधकाम विभाग या आरोपांवर काय भूमिका घेतो आणि निकृष्ट रस्त्यांच्या कामांवर कोणती कारवाई होते, याकडे मिरजकरांचे लक्ष लागले आहे. आज सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. त्याच्यामध्ये आमची अशी मागणी आहे की जे स्थानिक विकास निधीमधून कामं केली जातात, ती DKDCमधून असतील, आमदार फंडामधून असतील, तर शासकीय इतर जे निधी येतात त्यातूनही आमदार साहेब कामं सुचवली जातात आमदारांतर्फे. पण हे कामं नंतर त्याच्यावरती देखरेख करणे, नियंत्रण करणे, तेव्हा त्याची गुणवत्ता तपासणे ही सर्वस्वी जबाबदारी PWDची आहे, ती काही आमदारांची नाही आहे. परंतु काही लोकांच्या चुकीच्या धोरणामुळं आमदारांवरती टक्केवारीचा आरोप केला जातो आहे. परंतु आमदारी कामं सुचवायची काम करून दिली जातात, त्याच्याकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु PWDचे अधिकारी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावरती देखरेख करत नाहीत. परत त्याचा कोणत्या दर्जाची तपासणी केली जात नाही, तेव्हा दर्जाहीन कामं व्हायला लागल्यात. पण आमची अशी मागणी आहे की जे आत्तापर्यंत जे स्थानिक विकास निधीमधून किंवा आमदारपणाची कामं झाली आहेत त्याचा दर्जा तपासण्यात यावा. संबंधित जे ठेकेदार असतील त्याच्याकडून पुन्हा ती कामं करून देण्यात यावीत, अन्यथा त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांची कामं बंद करण्यात यावी.